नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मानुसार आपण गायीला अतिशय पवित्र मानतो आणि या गायीपासून मिळणारे जे गोमूत्र आहे ते सुद्धा अतिशय पवित्र आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी आपल्याला घरातील काही समस्यांवर एक उत्तम तोडगा म्हणून घरामध्ये गोमूत्र शिंपडण्यास सांगितलेलं आहे। हे गोमूत्र घरामध्ये का शिंपडायचं आहे त्याच्या मागे सुद्धा काही कारण आहेत आणि तीच कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। बघा, आपण बऱ्याच वेळा शुभ प्रसंगी जसे की लग्न, पूजा, वास्तुशांती अशा वेळेस गोमूत्र शिंपडणं आवश्यक मानतो, कारण की घरामध्ये कुठलंही काही गोष्ट अशुभ घडू नये म्हणून शुभ कार्याच्या वेळेस घरामध्ये गोमूत्र शिंपडले जाते। जर तुमच्या कुंडलीतील काही ग्रह दोष असतील, त्याचसोबत जर तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष आणि वास्तुदोष कमी व्हावा आणि त्याचबरोबर तुमचा त्रास बऱ्याच अंशी कमी व्हावा म्हणूनच घरामध्ये गोमूत्र शिंपडलेले अतिशय चांगले असते। आणि म्हणूनच अशा वेळेस जर घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असतील तर तुम्ही सोमवारी किंवा शुक्रवारी थोडे थोडे गोमूत्र तुमच्या घरामध्ये शिंपडावे। त्याच्याने तुमचा जो काही त्रास असतो तो त्रास बऱ्याच अंशी कमी झालेला असतो। बघा, आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा आपल्याला पूर्वीच्या काळी आपल्या घरातील विविध समस्यांवर एक उत्तम तोडगा म्हणून आपल्याला गोमूत्र शिंपडण्यास सांगितलेले होते। याच्याने आपल्या घरामधील जो काही वास्तुदोष असतो तो वास्तुदोष बऱ्याच अंशी नाहीसा होतो आणि आपण आपल्या वास्तूमध्ये गुण्यागोविंदाने आनंदाने राहू शकतो। आणि म्हणूनच आपल्या घरातील जो काही वास्तुदोष आहे तो निघून जाण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडण्यास सांगितलेले होते। जर तुम्हाला काही मानसिक ताण असेल, समजा तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती असेल की तिच्यामुळे तुम्हाला घरामध्ये सतत मानसिक ताण जाणवत असेल, त्याचबरोबर त्या व्यक्तीमुळे घरामध्ये सतत क्लेश भांडणं होत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। कारण की गोमूत्र शिंपडल्याने घरामध्ये समृद्धी येते व घरातील भांडणे, कटकटी बऱ्याच अंशी कमी होतात व त्याचसोबत आपला जो काही मानसिक त्रास आहे तो सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतो आणि म्हणूनच तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। त्याचबरोबर गोमूत्र प्राशन करण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत। आता जर तुम्हाला मूत्रपिंडाचा काही आजार असेल, जर तुमचे जे काही मूत्रविकार असतील, जसं की दूषित पाण्यामार्फत किंवा दूषित हवेमार्फत आपल्या मूत्रपिंडावर जो काही परिणाम होत असतो, तर त्यासाठी तुम्हाला गोमूत्र प्राशन करायचे आहे। गोमूत्र जर तुम्ही प्राशन केलं तर तुमचं जे मूत्रपिंड आहे ते बरे होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय सांगितलेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला गोमूत्र जर तुम्ही प्राशन केलं तर तुमचं अक्षरशः मूत्रपिंडाचा विकार सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो। गोमूत्र घरात शिंपडल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात, जसं की आपल्या घराचा वास्तुदोष बऱ्याच अंशी नाहीसा होतो। त्याचसोबत आपण जर घरामध्ये रोज गोमूत्र शिंपडलं तर आपल्या घरावर देवी देवतांची कृपादृष्टी राहते असं मानलं गेलेलं आहे। आणि त्याचसोबत आपण जर गोमूत्र घरामध्ये रोज शिंपडलं तर आपल्याला घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। तर मी आजची जी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।